नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज जिल्हा न्यायालय शिपाई हमाल या पदाचा पेपर झालेला आहे। तर या पदाचा पेपर कशा प्रकारचा होता, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते, याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। 8 फरवरी म्हणजे आजपासून जिल्हा न्यायालय शिपाई हमाल तर या पदाची परीक्षा सुरू झालेली असून ही परीक्षा 14 फरवरी पर्यंत चालणार आहे। जर तुम्ही यासाठी आय कार्ड काढले नसेल तर आपले आय कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचे। तर मित्रांनो, मी टेलिग्रामवर आपला नंबर टाकलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांना म्हटलेलं होतं की एक्झामचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, कोणकोणते प्रश्न आलेले होते याची माहिती तुम्ही पाठवा। तर मित्रांनो, यापैकी 3 विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली आहे। तर बघा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। तर बघा मित्रांनो, शिफ्ट 12:15 ते 12:15। तर यामध्ये इंग्लिश बघा, इंग्लिशमध्ये आर्टिकल विचारण्यात आलेले होते, कंपॅरेटिव्ह सेंटेन्स विचारण्यात आलेले होते, प्रेझेंट टेन्स या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। एका विद्यार्थ्यांनी ही पाठवलेली माहिती आहे। नंतर मराठीमध्ये समानार्थी शब्द, प्रयोग आणि मिश्र वाक्य लक्षात ठेवा। मराठीमध्ये समानार्थी शब्द, प्रयोग, मिश्र वाक्य आणि इंग्लिशमध्ये आर्टिकल, कंपॅरेटिव्ह सेंटेन्स आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे टेन्सवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते। आणि मित्रांनो, जीके खूप हार्ड होतं। मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही माहिती पाठवलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की जीएस जे आहे खूप हार्ड होतं, मराठी इंग्रजी यामध्ये सोपं विचारण्यात आलेलं होतं। त्यामध्ये बघा 1937च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा किती प्रांतामध्ये पराभव झाला हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता। फुटबॉलमध्ये डिफेंडरवर क्वेश्चन विचारण्यात आलेला होता। गथ्थू अण्णा जोस कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऋग्वेदचा काळ, इसवी सन 2023मध्ये निधन झालेले माजी सीडीएस अध्यक्ष, भर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोणत्या राज्यातील लोकांनी 3 दिवस रेल रोको आंदोलन केले? 1655मध्ये पीसीचा शोध कोणी लावला? मिल्क ऑफ मॅगझिन पीएच राजाची असे कोणाला म्हणले जात असे? भारताची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा। तर मित्रांनो, जीएस यामध्ये खरोखर खूप हार्ड होतं आणि चालू घडामोडी तुम्हाला 2023 मधलं विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2023चे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे चालू घडामोडीमध्ये। यामध्ये जीएस खरोखर खूप हार्ड आहे आणि इंग्रजी मराठी हे थोडं सोपी आहे। 11:30ची शिफ्ट या ठिकाणी नागपूरची। तर यामध्ये जीकेमध्ये बघा DRDOचे माजी गव्हर्नर महासंचालक ते त्याचे ऑगस्ट 2023मध्ये निधन झाले म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न मित्रांनो हा 23 मधला। 1937च्या निवडणुकीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला प्रांतात सरकार स्थापन करता आले म्हणजे किती प्रांतात वगैरे। ऋग्वेदची माहिती 1965मध्ये शोधलेला, हिमालयाची सर्वात बाह्य श्रेणी, बौद्ध धर्माचे 3 पीठक, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारी। तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। इंग्लिश ग्रामरमध्ये मित्रांनो पंक्च्युएशनवर 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते, आर्टिकलवर 1 प्रश्न आणि टेन्सवर 1 प्रश्न। ठीक आहे, तर मराठी ग्रामरवर समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। समानार्थी शब्द, केवळ वाक्य यासारखे प्रश्न तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात आलेले होते। ठीक आहे मित्रांनो, तर हे जे दोन्ही माहिती आहे 2 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे, तर त्यांना अशा प्रकारे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले होते। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जीएस खूप कठीण आहे आणि चालू घडामोडी 2023चं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तसेच मित्रांनो, इंग्लिशमध्ये सेंटेन्स, व्हर्ब, अँटोनिम, सिनोनिम्स यावर पण तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहे। याचा पण मित्रांनो तुम्ही अभ्यास करायचा। ठीक आहे, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की आज जो पेपर झालेला आहे तर यामध्ये कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता की कामात पडेल। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।